जिल्ह्यात मी काय बोलत नाही. आणि आता त्या ठिकाणी जाऊयात जिथे ठाकरेंचं आंदोलन होणार आहे. जुलै रोजी नागपुरातील रामनगर येथील याच राम मंदिरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून रामरक्षा पठण जो आहे तो केला जाणार आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः या रामरक्षा पठणामध्ये उपस्थित राहणार आहे. आणि फक्त नागपूरच नाही तर पूर्व विदर्भातील अनेक शिवसैनिक जे आहेत ते या रामरक्षा पठणमध्ये उपस्थित राहतील असा शिवसेना ठाकरे गटाचा दावा आहे. नागपुरातील पश्चिम नागपूर नागरिक संघाचा राम मंदिर आहे आणि या ठिकाणातून निघणारी शोभायात्रा नागपुरात खास प्रसिद्ध आहे. रामनवमीच्या दिवशी जेव्हा शोभायात्रा निघते तेव्हा नागपुरातील सर्व जे मोठे नेते आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहतात. जर आपण राम मंदिरातला गर्भगृहासमोरचा जो सभागृह आहे तो पाहिला तर त्या ठिकाणी खूप जागा नाही आहे. 150 ते 200 लोक त्या ठिकाणी, जास्तीत जास्त 250 लोक त्या ठिकाणी बसू शकतात. तर मंदिराला लागून असलेला मुख्य दारापर्यंतचा हा जो एक कॉरिडॉर ज्याला आपण म्हणू तो आहे आणि या ठिकाणीही 200-300 लोक बसू शकतील एवढी स्थिती या ठिकाणची आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने रामरक्षा पठणमध्ये हजारो लोक मंदिरामध्ये उपस्थित राहू शकतील एवढी जागा जी आहे ती मंदिरामध्ये नाही. मंदिराच्या समोरचा हा रस्ता आहे. समोर माझे सहकारी तुम्हाला दाखवतील. हा जो तुम्ही गेट पाहताय तो रामनगरातला गेट आहे आणि तिथे पाठीमागे रामनगर चौक आहे. त्या चौकावर प्रचंड वर्दळ असते, वाहतूक असते आणि हा जो रस्ता रामनगर गेट पासून इकडे पलीकडे LIT कॉलेजकडे जातो. या रस्त्यावर आम्हाला रामरक्षा पठण केल्यानंतर एक छोटी सभा घ्यायची आहे अशा पद्धतीचा परवानगीचा पत्र जो आहे तो शिवसेना ठाकरे गटाकडून नागपूर पोलिसांना देण्यात आलेला आहे. रामनगरातला हा जो राम मंदिर आहे याचा जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमध्ये पश्चिम नागपूर नागरिक संघाच्या वतीने या मंदिराचा संपूर्ण कारभार जो आहे तो पाहिला जातो. मंदिराशी जोडलेले जे जवळपास 600 सदस्य आहेत, काही आजीवन सदस्य आहेत, त्यांच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा आहेत आणि कदाचित त्या कारणामुळेच रामनगरातील राम मंदिराची निवड जी आहे ती ठाकरे गटाने रामरक्षा पठण करण्यासाठी केलेली आहे. त्यामुळे दावा जरी असला की यामध्ये राजकारण नाही आहे, आमची रामभक्ती जी आहे ती प्राथमिक आहे. मात्र निश्चितच देवेंद्र फडणवीस यांना अयोध्येतील जो काही राम मंदिरातील देणगी चोरीचा प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये, त्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांना आणि भाजपला घेरण्याचा हा राजकीय डाव आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. कॅमेरामॅन अतुल हिडेसह रजत वशिष्ठ, ABP माझा, नागपूर. आता जरा उत्तर प्रदेशात जाऊया जिथून या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली आहे. अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये दानचोरी झाल्याचं उघड झालं. विशेष म्हणजे दानचोरी प्रकरणामध्ये मंदिरातील 6 जणांना अटक झाली. इतकंच नाही तर श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे माजी सरचिटणीस चंपत राय आणि माजी विश्वस्त डॉक्टर अनिल मिश्रा यांना राजीनामाही द्यायला लागला. तपास सुरू आहे, कारवाई सुरू आहे. त्यामुळे एक प्रकारे दानचोरी प्रकरण ट्रॅकवर आहे असं चित्र होतं. पण उत्तर प्रदेश विधिमंडळाचे अध्यक्ष सतीश महाना यांनी दानचोरीवरनं एक विधान केलं आणि त्यावरनं हा मुद्दा पुन्हा चिघळला. का जिनका पैसा चोरी हुआ, मुझे लगता है कि शायद उन्होंने सत्य श्रद्धा पूर्वक भाव के साथ भगवान के मंदिर में अर्पित नहीं किया होगा, इसलिए उनका पैसा चोरी हो गया. शायद उन्होंने सत्य श्रद्धा पूर्वक भाव के साथ भगवान के मंदिर में अर्पित नहीं किया होगा, इसलिए उनका पैसा चोरी हो गया. हमारा पैसा चोरी नहीं हुआ, हमारा पैसा मंदिर में लगा है और मंदिर का भव्य स्वरूप इस बात का प्रमाण है. नीट ऐकलात ना तुम्ही? उत्तर प्रदेशातल्या दानचोरीवरनं भाजप सरकारमधल्या नेत्यांची ही भाषा आणि ही मतं, त्यामुळे राम भक्तांच्याही भावनांना ठेच लागली आहे. म्हणूनच की काय, आज दिवसाभरामध्ये अनेक शहरांमध्ये सतीश महाना यांच्या विरोधामध्ये आंदोलनं झाली. शिवाय राजकीय प्रतिक्रियाही आल्या. पाहूयात.
जे शेकडो करसेवकांनी तिथे बलिदान दिलं, त्या बलिदानाचा ते अपमान करताय. ते खोटे लोक होते का, ज्यांनी रक्त सांडलं, ज्यांनी बलिदान दिलं? जर तुम्हाला राम मंदिरचा कारभार करणं जमत नसेल तर त्याच्या चाव्या आमच्यासारख्या हिंदुत्ववादी संघटनेकडे आणि संस्थेकडे द्याव्यात. आम्ही तुम्हाला राम मंदिराचा कारभार उत्तम प्रकारे करून दाखवतो. आज राम मंदिराचा चाव्या चोरांच्या हाती आहे आणि ही चोरांची भाषा आहे. ते जे महाशय बोलतात ही चोराची भाषा आहे आणि चोराच्या मनात चांदणं असतं, त्या पद्धतीने ते बोलत आहेत.